सोयाबीनची रास आज चालू आहे. आता शेती ही महागडी झालेली आहे. शेती शेतकऱ्याला परवडत नाही. पूर्वीसारखी पारंपरिक पद्धत राहिलेली नाही शेतीत काम करण्यामध्ये. आता सर्व हे यंत्रावर आलेलं आहे. सर्व हे मजुरीवर आलेलं आहे. सर्व हे खर्चिक झालेलं आहे. शेतीमध्ये प्रत्येक गोष्टी खर्चिक झालेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला शेती परवडत नाही. एकतर निसर्ग साथ देत नाही. साथ दिला तर 90% ते 95% खर्च हा शेतीवरच होऊ लागला आहे. मग ते नांगरणीपासून असो, मळ यंत्रापासून असो, प्रत्येक गोष्टी असून. पूर्वी शेती करत असताना आपण शेती साध्या पद्धतीने करायचं, पारंपरिक पद्धतीनं खळे शिंपून, शेणाने वगैरे सारून हे करून. आज आता आपण मजूर असो किंवा आपले सहकारी शेतकरी असो, आपण स्वतः कुटुंबातले आणि आज शेती जर आपल्याला परवडायचं असेल तर आपण स्वतः राबल्याशिवाय पर्याय नाही. आणि आता हे आमच्यासोबत काही आमचे सहकारी शेतकरी आहेत, जे म्हणजे एकमेकाला मदत करणारे. ते बी शेतकरी असून त्यांनासुद्धा शेतकरी परवडत नाही. म्हणून आज काही आम्ही मजूर बोलवलो शेतामध्ये आणि कुटुंबातले व्यक्ती आणि मजूर असं आता हे सोयाबीनची रास करण्याचं काम चालू आहे. पाहू आता आपण वर्षभर शेतीमध्ये काळ्या मातीत राबलो. आज ढीग चांगला आपल्याला दिसतो, पण सोयाबीनचा उतार किती येतो, उत्पन्न किती होतं, किती आपल्याला ते क्विंटलमध्ये मिळेल याचं आज आपण पाहू. आता हे मी ढिगावरती उभा आहे. हे मजूर आणि सहकारी आमची कुटुंबाची लोक आता ती मळ यंत्रामध्ये ती सोयाबीन टाकत आहेत. चालू आहे. म्हणजे आज आपल्याला समजणार की वर्षामध्ये आपण केलेलं कष्ट आपल्याला किती ह्याच्यामध्ये मिळालं. मजुरांचा काय विषय नाही. मजूर हा एका दिवशी कष्ट करतो, घाम गाळतो, त्याच्या घामाचा पैसा तो घेऊन जातो. पण शेतकऱ्याला असं झालेलं आहे की शेती सोडता बी येत नाही, धरता येत नाही. शेती हे एक अवघड बाब झालेली आहे. शेती सोडावं तर काय करावं आणि शेती करावं तर काय मिळवावं आणि काय खावं, शेतकऱ्याला खूप झालं. पाऊस पाणी केव्हा जास्त होतो, केव्हा कमी होतो. आता ही आपल्याला 90% ते 95% शेतीवर खर्च झाला प्रत्येक गोष्टीपासून. तर शेतकऱ्याला धनी आहे शेतकरी फक्त मालक असून 5%चा, ती बी व्यवस्थित आणि जर लॉस झाला तर लॉस अधिक पूर्वी खर्च केलेला, मेहनत सोडून द्या. मेहनतीचा विषयसुद्धा नाही शेतकऱ्याचा, अजिबात मेहनतीचा. ही शेतकऱ्याच्या प्रत्येक दिवसाच्या मेहनतीचा ₹1ही शेतकऱ्याला मिळत नाही. तो छोटा शेतकरी असो, हा लहान शेतकरी असो. आता हे पण आमचे भाऊच आहेत, म्हणजे भाऊकीतलेच आता जवळचेच. हे पण शेतकरी आहेत. काय शेतीत परवडलं आहे शेतीमध्ये, म्हणजे शेतकऱ्याला आज काय, आज शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफीची गरज आहे. आज कितीही तिजोरीवर भार पडलेला असेल तर शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी देणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि शेतकऱ्यांनी स्वतः शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी, स्वतःची आश्वासनं पाळावी. इतर बाबी करण्यास बजेट असू शकतं, पण शेतकऱ्यासाठीच हा हात का आखडला जावा, शेतकऱ्यासाठीच तिजोरीचा विचार का केला जावा, शेतकऱ्याची काय व्यथा असतात, शेतकऱ्याचे काय कष्ट आहेत हे सर्वांना माहिती आहे. का तर शेतकरीच म्हणून हा असा व्यक्ती आहे की जो कुठल्याही संकटाला, निराशाला हे करत नाही आणि बाजू देत नाही. पण इतर बाबीचा विचार करता शेतकऱ्याला तात्काळ कर्जमाफी देणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला काय दुसरा उत्पन्नाचं साधन कुठं आहे? किती पीक विमा कधी मिळतो, कधी मिळत नाही, पीक विम्याचा विषयच नाही. पीक विमा उगाच सांगायला आहे, कधीच वेळेवर येत नाही.